नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, देशामध्ये काही लोकांना सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक, मग ते त्यांच्या घराण्याने असतील, परिवारवादाने असतील, माजी पंतप्रधानांचे मुलं असतील, अजून कोणी असतील, किंवा या देशामध्ये वारसा हक्काने आलेल्या पार्ट्या आहेत, त्यांच्या पार्ट्यांचे हे युवक, युवराज, युवतिया, या सगळ्या खरं तर ह्या सगळ्या लोकांना फक्त सत्तेसाठी त्यांनी जन्म घेतलेले असतात. यांना आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, हे पद मिळण्यासाठीच यांचा जन्म झालेला असतो. यांनी कुठलंही कष्ट करायचं नाही, कुठं नोकरी करायची नाही, यांनी कुठला धंदा करायचा नाही, यांनी कुठला बिझनेस करायचा नाही. यांनी देशाच्या खुर्चीवर बसून फक्त देश चालवायचा आणि वाटेल तेवढा तो लुटायचा, याच्यासाठीच फक्त यांनी जन्म घेतलेला आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. या देशाचा पंतप्रधान एक चायवाला, ज्यांच्या आईवडिलांनी अतिशय काबाड कष्ट करून एका आपल्या मुलाला थोडंफार शिकवलं असेल आणि लहानपणीच आपल्या कॅन्टीनमध्ये, ज्या रेल्वे स्टेशनमध्ये चहाची एक टपरी आणि त्यांच्या बरोबर आपल्या मुलाला घेऊन जो काही चहा वाटपाचं काम नरेंद्र मोदी आणि त्यांचे वडील करत होते, आणि त्याच्यातून जे काही नरेंद्र मोदींनी रात्रीचा दिवस करून किंवा अंधारामध्ये दिव्याचा वापर करून जे शिक्षण घेतलं, आणि नंतर जी काही सांस्कृतिक विरासत आणि संघाचे धडे, देशाचं प्रेम, भारत फर्स्ट, नेशन फर्स्ट, देशाला झोकून दिलं. देशासाठी काहीतरी करायचं, देशाच्या नागरिकांसाठी करायचं, गोरगरीब जनतेसाठी, महिलांसाठी आणि देश रक्षणासाठी, मग आपली प्राणाची आहुती दिली तरी चालेल, अशा पद्धतीने ध्येय वेड होऊन ज्या माणसाने सतत अविरत या देशासाठीच काम केलं, आणि ज्यांनी कोणी मग पहिले पंतप्रधान पंडित नेहरू असतील, त्यांच्या कन्या स्वर्गीय इंदिरा गांधीजी असतील, नंतर स्वर्गीय राजीव गांधी असतील, पण त्याच्यानंतरची जी पिढी आहे, मग सोनिया गांधी सुपर PM, आता राहुल गांधीला या देशाचं पंतप्रधान व्हायचे, लायकी शून्य, या माणसाला खासदार असून डायरेक्ट पंतप्रधान व्हायचे, कुठलीच काही डिग्री नाही, काही नाही, कुठला अनुभव नाही, कुठलं केंद्रीय मंत्री पद यांनी भूषवलं नाही, आणि रोज उठून पंतप्रधानांना शिव्या घालण्याचं काम करत असतात. एकेरी उल्लेख पंतप्रधानांचा करत असतात. आज देशाचे पंतप्रधान, त्यांचं वय वर्ष 74 आहे, ते देशाचे पंतप्रधान आहे. कमीत कमी इतका सन्मान आणि इतकी इज्जत पंतप्रधानांची केली पाहिजे, हा एक नियम आहे, प्रोटोकॉल आहे. पण निर्लज्जपणे राहुल गांधी रोज पंतप्रधानांचा अनादर करतात, रोज शिव्या देत असतात. जरा पंतप्रधानांच्या बाबतीत राहुल गांधी काय बोलतात ते पण पहा. जैसे ही मैंने ये देश के एक्सरे की बात की, वो नरेंद्र मोदी कांपने लग गया. जैसे ही मेरे, उसकी आदत है, जैसे उसको डर लगता है ना, वो झूठ बोलना शुरू कर देता है.
जैसे ही उसको डर लगता है वो कभी पाकिस्तान की बात करेगा, कभी चाइना की बात करेगा। तो एक के बाद एक झूठ बोल रहा है, मगर इस बार नहीं निकल पाएगा। तेव्हा राहुल गांधी पंतप्रधानांना अशा प्रकारची एकेरी भाषा वापरतात। नरेंद्र मोदी घाबरला, नरेंद्र मोदींची अशी भाषा झाली। अरे नरेंद्र मोदी घाबरला, ही काय पंतप्रधानांच्या बाबतीत राहुल गांधींची भाषा आहे? तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, तुम्ही कष्ट न करता तुमच्या घरी करोडो रुपयाची इस्टेट जमा झाली, तुम्ही कुठलंही काम न करता तुमच्याकडे करोडो रुपयाच्या मालमत्ता आल्या, मग तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना अरेतुरे करणार? या देशामध्ये जे काही असेल, शहीद असतील, पंडित नेहरूंचं स्वातंत्र्यासाठी योगदान असेल, कोणी नाकारत नाही। स्वर्गीय इंदिरा गांधी असतील, स्वर्गीय राजीव गांधी असतील, शहीद झाले आपल्या पदावर, त्यांचं योगदान कोणी नाकारत नाही। राहुल गांधींचं योगदान या देशासाठी काय? तुम्ही त्यांच्या परिवारामध्ये गांधी आडनाव लावून फक्त जन्म घेतला म्हणून तुम्हाला देशाच्या पंतप्रधानांना शिव्या किंवा एकेरी भाषेत अरेतुरे करण्याचं लायसन मिळाले? देशासाठी तुम्ही कुठलं चांगलं काम केलंय? रोज फक्त जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा सपाटा राहुल गांधी करत असतात। ओबीसीची जनगणना करायची आहे, या लोकांचा संपत्तीचा एक्सरे काढायचा आहे आणि त्या या लोकांना संपत्ती द्यायची आहे आणि युवकांना भडकवायचं, महिलांना भडकवायचं, मुसलमानांना भडकवायचं, हिंदूंच्या अनेक गोष्टींमध्ये नाक खुपसायचं आणि ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी कधीच करायच्या नाही, अशा पद्धतीचं एक वागणं। मग राहुल गांधी असेल, जे काही वारशाने आलेले हे जे काही युवराज आहे किंवा लालू प्रसाद यादवांचे पुत्र तेजस्वी यादव असतील किंवा मुलायमसिंग यादवांचे पुत्र अखिलेश यादव असतील आणि बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धव ठाकरे असतील, यांचा अहंकार हा 7व्या आसमानावर आहे। तसेच ते डीएमकेचे नेते करुणानिधींचे चिरंजीव स्टॅलिन यांची पण भाषा अतिशय खालच्या तराची आहे। या लोकांना पंतप्रधानांबरोबर किंवा पंतप्रधानांच्या साठी वापरण्यात येणारी भाषा असंविधानिक तर असं आहेच आहे, पण अतिशय खाली कमरेखालचे वार हे लोक पंतप्रधानांच्या बाबतीत करत असतात। देशाच्या विकास आणि प्रगतीसाठी कोणी काम करत नाही। कुठली लोकशाही पाहिजे यांना? नरेंद्र मोदींनी कोणती हुकुमशाही आणली? तेव्हा पंतप्रधान इतक्याही शिव्या ऐकून आपल्याच मर्यादा सोडत नाही। एक पंतप्रधानावर इतक्या मोठ्या प्रमाणात गंभीर अशा थर्ड क्लास भाषेमध्ये हे लोक बोलतात, तरी पण पंतप्रधान स्वतः कधीच अशा प्रकारची घाणेरडी भाषा वापरत नाही। त्यांनी पण राहुल गांधींना उत्तर दिले। इन दिनों कांग्रेस के शहजादे, अब आजकल वो जरा इतने चिंतित है कि आए दिन उनको मोदी का अपमान करने में मजा आता है। मोदी के लिए
भला बुरा कहना उनको मजा आ रहा है, वो कुछ भी बोलते जा रहे हैं। और मैं देख रहा हूं सोशल मीडिया में, टीवी में बहुत सारे लोग चिंता जताते हैं कि भाई ये भाषा अच्छी नहीं है। ऐसी भाषा देश के प्रधानमंत्री के लिए बोलना ठीक नहीं है, ऐसा लोग सोशल मीडिया में कहते हैं। कुछ लोग बहुत दुखी हो जाते हैं कि मोदी जी को ऐसा क्यों बोला, देश के प्रधानमंत्री के लिए ऐसी भाषा का क्यों प्रयोग किया, देश के प्रधानमंत्री को कभी कोई ऐसा बोलता है क्या। मेरी सबसे विनती है कि कृपा करके आप दुखी मत होइए, आप गुस्सा मत कीजिए। आपको पता है वे नामदार है, हम तो कामदार हैं। और नामदार तो कामदार को सदियों से ऐसे ही गाली गलौज करते आए हुए हैं, ऐसे ही ठोकर मारते आए हुए। तो भाई मैं तो आप में से आता हूं, गरीबी से निकला हूं। अगर 5-50 गालियां पड़ जाएगी तो पड़ जाएगी, आप गुस्सा मत कीजिए। मैं सबको कहता हूं, आप लोग नाराजगी मत व्यक्त कीजिए। वो इतने निराश है कि अभी आगे आगे तो और बहुत कुछ बोलेंगे, आप अपना समय खराब मत कीजिए। तो ये मेरी सोशल मीडिया में जो लोग बहुत नाराजगी से कुछ न कुछ कहते रहते हैं, टीवी मीडिया वाले भी कहते हैं, मेरी करबद्ध प्रार्थना है भाई, इन नामदारों को कुछ मत कहो। हम कामदार सहन करने के लिए पैदा हुए हैं, हम सहन करेंगे, सहन भी करेंगे और मां भारती की सेवा भी करेंगे। हम जरा भी पीछे नहीं हटेंगे दोस्तों, जरा भी रुकेंगे नहीं। ये मैं देशवासियों को विश्वास दिलाता हूं। तेव्हा हे घाणेरड्या भाषेत उत्तर देणारे हे नेहमी तोंडावर पडत असतात। नरेंद्र मोदींना अशा प्रकारच्या 100हून अधिक शिव्या या लोकांनी देऊन झाल्या आहेत आणि नरेंद्र मोदींना जितक्या शिव्या, जितक्या खालच्या तऱ्हेचं बोललं जाईल तितकाच फायदा नरेंद्र मोदी त्या गोष्टींचा करून घेत असतात। खरं तर हुकुमशाही कशाला म्हणायची ती इंदिरा गांधींनी 1975 मध्ये जी आणीबाणी लावली आणि लोकांची मुस्कटदाबी केली, विरोधी पक्ष अख्खा जेलमध्ये ठोसला आणि पत्रकार अख्खे जेलमध्ये टाकले, सगळ्या लोकांचे पेपर बंद, मासिक बंद, तोंड बंद। आज कुणी कोणाला काही बोलते। महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे रोज मुख्यमंत्र्याला शिव्या देतात। ते उद्धव ठाकरेंचा कालचा मुलगा तो पण शिव्या देतोय। कुठली लोकशाही पाहिजे? आणि हुकुमशाह म्हणायचं अतिरेक झालाय लोकशाहीचा। इतकी लोकशाही देशामध्ये नकोय। खरं तर लोकशाही एकदा समजून घ्यायला पाहिजे, किती खालच्या तराचं बोलायचं, किती नीच प्रकारे बोलायचं। जरा याचं पण भान नेत्यांनी, सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असलेल्या लोकांनी ठेवलं पाहिजे। इतकंच आपल्याला सांगायचं होतं आणि यातून काही गोष्टी ज्यांना घ्यायच्या ते घेतील। तुर्तास थांबतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।